आता बघा ही न्यूज आहे सायन्सच्या रिलेटेड न्यूज आली कशाच्या रिलेटेड सायन्स. आपण अशा पद्धतीने सायन्सच्या नवीन नवीन न्यूज पण घेणार आहोत. कॅन स्पेस ऑन्कोलॉजी रिव्होल्युशनाइज कॅन्सर ट्रीटमेंट. याचा अर्थ होतो की स्पेस जे आहे, स्पेस म्हणजे अवकाश, ठीक आहे. या अवकाशामध्ये जे काही ऑन्कोलॉजी, ऑन्कोलॉजी शब्दाचा अर्थ होतो ऑन्को असा शब्द पहिल्यांदा झालेला आहे तो ऑन्कोज, त्याला म्हणतात ट्यूमर, आणि ट्यूमर शब्दाला म्हणतात गाठ. काय म्हणतात? आणि ही लॉजी नावाचा जो शब्द आहे, लॉजी, लॉजी शब्दाचा अर्थ होतो स्टडी. काय होतो? स्टडी. ऑन्कोलॉजी म्हणजे काय? तर ज्या शास्त्रामध्ये गाठीचं, ज्याला इन्फ्लॅमेशन म्हणतो की पेशीची अनलिमिटेड वाढ होत असते, कॅन्सर म्हणतो आपण त्याला, गाठ म्हणतो कॅन्सरची गाठ. तर या शास्त्राचा अभ्यास पृथ्वीवर न करता अवकाशात करता येतो का? आणि त्यानं रिव्होल्युशनाइजचा अर्थ होतो की क्रांतिकारी बदल कॅन्सरच्या ट्रीटमेंटवर काही होणार का, असा प्रश्न आहे. याच्यावर एक रिसर्च चालू आहे, ठीक आहे आता. तर कशा पद्धतीने नाही का, हे महत्वपूर्ण बातमी आहे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. स्पेस ऑन्कोलॉजी जे आहे, म्हणजे ज्याच्यात आपण असं म्हणू शकतो की is rapidly emerging field investigating how microgravity, मायक्रोग्रॅव्हिटीचा अर्थ की अवकाशातलं जे कॅन्सरचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, हे क्षेत्र का बरं एवढं मोठं डेव्हलप झालं किंवा का एवढा त्याच्यावर विचार केला गेला. तर त्यांनी विचार करत असताना ज्या काही अशा सेल्स आहेत, ठीक आहे, अशा सेल्स, तर या सेल्सला ग्रॅव्हिटीचा काही फरक पडतो का? तर मायक्रो ग्रॅव्हिटी ज्याला म्हणतो आपण, तर याला म्हणतात सूक्ष्म प्रकार, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण. तर पेशी वाढत असताना त्या गुरुत्वाकर्षणाचा काही परिणाम पडतो का? जसं की आपल्याला माहिती आहे जमिनीमध्ये प्लांट्सचे रूट जे आहेत खाली जातात, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे येईल, किंवा लोटस जे आहे रिस्पॉन्स देतं सूर्याच्या किरणाला, लाईटला रिस्पॉन्ड करत असतं, बरोबर आहे, प्रतिसाद देतं. तर अशा पद्धतीनं मायक्रोग्रॅव्हिटीचा असर काही कॅन्सरच्या सेल वाढत असताना होत असतो का, हे रिसर्च मध्ये चालू आहे. त्यानंतर कॉस्मिक रेडिएशन ज्याला म्हणतो, वैश्विक किरणोत्सर्जन, म्हणजे जे काही जगामध्ये किरण आहे, काय आहे, किरण आहे, त्या किरणांचा नाही का काही असर होतो का बाबा, म्हणजे त्या किरणामुळे, रेडिएशनमुळे जे कॅन्सर होत असतात, तर ते कशा पद्धतीने इम्पॅक्ट कॅन्सर प्रोग्रेशन, तर त्याच्या काय असर होत असतो त्या प्रोग्रेशनवर किंवा ट्रीटमेंटवर, हे पाहायचं आहे. म्हणजे वैश्विक किरणोत्सर्जन आणि दुसरं सूक्ष्म प्रकारचं गुरुत्वाकर्षण, या दोन फॅक्टरचा कॅन्सरच्या पेशीच्या वाढीमध्ये काय रोल आहे किंवा ते काय काम करत असतात, कोण कोण आहे? एक सूक्ष्म गुरुत्वाकर्षण म्हणजे मायक्रोग्रॅव्हिटी म्हणतो त्याला, आणि दुसरं काय म्हणायला लागलो आपण, जे आपण कॉस्मिक रेडिएशन म्हणतो, म्हणजे जे किरण आहेत त्याच्यामुळे कॅन्सर निर्माण होतो. तर त्याचं वैश्विक किरण उत्सर्जन व्हायला, सगळ्या विश्वात जे किरण आहेत त्याच्या कॅन्सरचा रोल, म्हणजे त्याचा रोल काय आहे कॅन्सर मध्ये, हे बघायचं आहे. Space based environments are studied into accelerate tumors modeling and drug discovery. तर याच्यासाठी गतिमान करत आहेत ते, कशासाठी? अभ्यासामध्ये गती आणत आहे. कशामध्ये? ट्यूमर मॉडेलिंग, की या पद्धतीचा एक नमुना, गाठीचा नमुना, यात काय प्रोग्रेस होतो तिथं बघत आहे. आणि दुसरं ड्रग डिस्कव्हरी, याचा अर्थ औषधाचा शोध घेत आहेत की अशा पद्धतीचं औषध वापरलं तर तिथं कुठल्या कुठल्या पद्धतीचे स्पेस मध्ये त्या पेशीवर रिझल्ट येतात, हे शोधणं जातं. आता हे एवढी न्यूज महत्वाची का झाली, तर लक्षात ठेवा, व्हॉट इज द स्पेस ऑन्कोलॉजी. तर नेमकं स्पेस ऑन्कोलॉजी म्हणजे आकाशात कॅन्सरचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे नेमकं काय? तर इट एक्सप्लोर द इफेक्ट ऑफ मायक्रोग्रॅव्हिटी अँड कॉस्मिक रेडिएशन ऑन कॅन्सर सेल अँड ट्रीटमेंट आउटकम्स म्हणतो. हे प्राधान्य कशाला देतं? तर मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजे सूक्ष्म पद्धतीचे जे काही गुरुत्वाकर्षण आहे, एकदम लहानसं गुरुत्वाकर्षण, त्याचा परिणाम काही पडतो का? आणि ज्याला म्हणतो आपण कॉस्मिक रेडिएशन, कॉस्मिक रेडिएशन म्हणजे विश्वातल्या सगळ्या किरणोत्साराचा परिणाम काही कॅन्सरवर होतो, म्हणजे त्या सेल्सवर होतो का? तर हे काय करत असतात, तुमच्या डीएनएच्या जे सेल आहेत, डीएनए,
डीएनए डॅमेज करण्याचं काम कॉस्मेटिक रेडिएशन करतं, म्हणजेच किरण आपल्या पेशीतला डीएनए खतम करायचं काम करतात. त्याच्यामुळे कॅन्सर नाही का आपल्याला होतो. त्या ट्रीटमेंट कॅन्सर सेल्स आणि ट्रीटमेंट आउटकम त्याच्यावर काय चालू आहे मग ट्रीटमेंट किंवा निष्पत्ती. आता व्हाय इट मॅटर्स हे का महत्वाचं आहे एवढं. अंडरस्टँडिंग दिस इफेक्ट्स कॅन हेल्प इम्प्रूव्ह कॅन्सर्स थेरपीज अँड पेशंट्स हिअर ऑन अर्थ अँड इन स्पेस. की एवढं सगळं आपण ह्या शास्त्राचा अभ्यास का करायला लागलो, महत्वाचं काय, तर आपल्याला समजून काय घ्यायचं आहे. एक, कशा सुधारणा करायची आहे, तर कॅन्सर थेरपी, कॅन्सरचं जे आपण उपचार करतो त्याच्या सुधारणा करायची. दुसरं, पेशंटची काळजी घेण्यासाठी पृथ्वीवर आणि अवकाशात पण जे ॲस्ट्रॉनॉट म्हणजे जे आपल्या याच्यात नवीन संशोधन करण्यासाठी काही लोक जातात परग्रहावर, तर ते ॲस्ट्रॉनॉटचं पण कॅन्सरनं त्यांना पण प्रॉब्लेम होतो, तर त्यांच्यावर पण काय असर होतो याचा शोध स्पेसमध्ये आणि पृथ्वीवर मानवांसाठी हे महत्वाचं आहे. लक्षात येतं. त्यानंतर बघा हे जे की रिसर्च एरियाज महत्वाचं कशासाठी आहे, तर ट्यूमर ग्रोथ इन द मायक्रोग्रॅव्हिटी. की बाबा रे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये जी गाठ वाढायला लागली अवकाशामध्ये ती वाढायली कशी, म्हणजे हे अवकाश होय, या अवकाशात पृथ्वीच्या बाहेर इथं अवकाशात समजा आपण पेशी केली तर याच्यावर मायक्रोग्रॅव्हिटी आहे. ग्रॅव्हिटी जास्त आकर्षण काही ओढण झालंय, त्याला काही खिचून घेणं झालंय. ह्याला पण थोडे मायक्रो एकदम सूक्ष्म आहे. कसं आहे, सूक्ष्म आहे. तर मग याच्यात ही पेशी वाढायली कशी बघा. ठीक आहे, कशा पद्धतीने तिची वाढ व्हायला लागली, कारण तिला बाकी कोणीकडून नाही का वडावडी चालू नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर आपल्याला न्यूटननं काय सांगितलं, खाली आपण पडतो कशामुळं, गुरुत्वाकर्षणामुळं. पण हे पेशी इकडे त्याला कोणी ओढणं, त्या सिच्युएशन मध्ये एकदम सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आहे, त्या सिच्युएशन मध्ये ट्यूमर ही गाठ वाढते कशी शोधणं चालू आहे. त्यानंतर रेडिएशन इंड्युस्ड डीएनए डॅमेज, तर त्या किरणामुळे काय डीएनए सगळा खराब होतो माणसाचा. डीऑक्झिरायबोज न्यूक्लिक ऍसिड जे आहे त्याच्यावर किरणांचा असर पडतो. त्यानंतर ड्रग रिस्पॉन्स अँड रेजिस्टन्स, त्याच्यामुळं अवकाशामध्ये औषधाचा काय असर होतो, त्या औषधाला पेशी कशा रिस्पॉन्स देतात, प्रतिसाद, किंवा ते रोखल्या कसं जाते ट्यूमर, ती बिमारी जी आहे गाठ वाढू नये म्हणून, तर हे अवकाशात शोध घेणं चालू आहे. त्यानंतर इम्युन सिस्टीम बिहेवियर, तुमची प्रतिकारशक्ती या पिरियडमध्ये कशी राहते अवकाशामध्ये. ठीक आहे, याचा वापर नाही का केल्या चालला किंवा माहिती घेण्यात येत आहे. लक्षात येत आहे. त्यानंतर हाऊ इट हेल्प्स. स्पेस प्रोव्हाइड्स अ युनिक एन्व्हायरमेंट. हे एकमेव असा ऍटमॉस्फिअर आहे अवकाश की तिथं गुरुत्वाकर्षण नाही. काय नाही तिथं, गुरुत्वाकर्षण नाही आहे. असं एकमेव एन्व्हायरमेंट आहे की तिथं आकर्षणाचा म्हणजे मायक्रो सूक्ष्म लेवलचं गुरुत्वाकर्षण आहे. तिथंच पेशी कशा वाढतात, सेल्स कशा वाढतात हे पाहणं चालू आहे. टू स्टडी कॅन्सर इन द वेन ऑफ पॉसिबल ऑन द अर्थ अँड ऍक्सेलरेटिंग द ब्रेक. त्यानंतर फ्युचर इम्पॅक्ट, भविष्यात याचा फायदा काय होऊ शकतो, तर फाइंडिंग कुड लीड टू मोर इफेक्टिव्ह ट्रीटमेंट. याच्यामुळे भविष्यात अत्यंत परिणामकारक पद्धतीने ट्रीटमेंट भेटू शकते. पर्सनलाइज्ड मेडिसिन, वैयक्तिकरित्या औषधी भेटते आणि बेटर आउटकम टू कॅन्सर पेशंट ग्लोबली, जागतिक स्तरावर सगळ्या जगातल्या पेशंटला एक परिणामकारक औषध किंवा